भारताने रात्रीच्या वेळी एअर स्ट्राईक करून पाकिस्तानचं कंबरडं मोडलं। त्यापेक्षाही मोठी रणनीती म्हणून मोदी सरकारनं वॉटर स्ट्राईक करून पाकिस्तानची पाणीकोंडी केलीये। ही पाणीकोंडी अशीच राहिली तर पाकिस्तानचं काय होईल पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। पहलगाम हल्ल्याचा सूड घेण्याचा भारताचा निर्धार ठाम आहे। दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतरही भारताने वॉटर स्ट्राईक सुरूच ठेवलाय। त्यामुळे पाकिस्तानची मोठी पाणीकोंडी झालीये। दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला त्यांची जागा दाखवण्यासाठी मोदी सरकारनं वॉटर स्ट्राईकचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। यातला पहिला स्ट्राईक म्हणजे सिंधू पाणी वाटप करार भारतानं रद्द केला। भारत त्यावर थांबला नाही तर वुलर सरोवरचं पाणीही बंद केलं। त्यातच पुढचं पाऊल म्हणजे चिनाब नदीवर असलेल्या बागलिहार धरणाचं पाणी अडवण्याचा निर्णय भारतानं घेतलाय। भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानात पुढील काही दिवसात पाण्यासाठी हाहाकार उडू शकतो। भारतानं बागलिहार धरणातील पाण्याबरोबर सलाल धरणाचं पाणीही रोखलंय। त्यामुळे पाकिस्तानातून वाहणारी नदी कोरडी ठाक पडलीये। भारताच्या या धक्कातंत्राचा मोठा फटका सिंध आणि पंजाब प्रांतांना बसणार आहे। भारताच्या वॉटर स्ट्राईकचा फटका 24 शहरांना बसणार आहे। चिनी ऊट, हाफिजाबाद, फैजलबाद, मुझफ्फरगड या शहरांमध्ये राहणारी जवळपास 80% जनता ही चिनाब नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे। त्यामुळे पाणी टंचाईचा मोठा सामना पाकिस्तानी जनतेला करावा लागेल। इतकंच नव्हे, चिनाब नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनाही परिणाम भोगावे लागणार आहे। 10 जून पर्यंतच्या खरीप हंगामात पाकिस्तानला 21% पाण्याची कमतरता जाणवू शकते, असं IRSA नं म्हटलंय। याबाबत IRSA चे अध्यक्ष मोहम्मद शब्बीर यांनी भारताची कारवाई आणि पाकिस्तानातली स्थिती याबाबत चिंता व्यक्त केली आहे। तसंच भारतानं चिनाब नदीचं पाणी सोडलं नाही तर पाकिस्तानातील पाणीबाणी अधिक गंभीर होऊ शकते, असंही समितीनं म्हटलंय। तर दुसरीकडे पुढच्या काही दिवसात झेलम नदीचं पाणी किशनगंगा धरणावर रोखण्याची भारताची योजना असल्याचीही चर्चा आहे। एकूणच भारताने पाकिस्तानची चोहो बाजूने कोंडी केलीये। त्यातील वॉटर स्ट्राईकमुळे पाकिस्तानात पाणीबाणी निर्माण झालीये। लष्करी कारवाईपेक्षाही पाणीकोंडी पाकिस्तानच्या घशाला कोरडं पाडणारी आहे। माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।